हॅलो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण विभाजी ऊती किंवा मेरिस्टेम टिश्यूज याबद्दल चर्चा केली होती. या अशा ऊती आहेत ज्यांच्या पेशी सक्रियपणे विभाजित होऊ शकत होत्या, बरोबर? आता या व्हिडिओमध्ये आपण अशा परिपक्व विभाजी पेशींबाबत बोलणार आहोत ज्यांचं विभेदन झालं आहे आणि ज्यांनी आपली विभाजित होण्याची क्षमता गमावली आहे, आणि त्यांना आता आपण स्थायी ऊती किंवा परमनंट टिश्यू असं म्हणतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण या स्थायी ऊतींबाबत सविस्तर पाहणार आहोत. या स्थायी ऊतींचं दोन प्रकारात विभाजन केलं जाऊ शकतं. पहिलं सरळ स्थायी ऊती किंवा सिंपल परमनंट टिश्यू, आणि दुसरं जटिल स्थायी ऊती किंवा कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आता या सरळ स्थायी ऊती या एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात, तर या जटिल स्थायी ऊती या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. तुम्ही इथे बघू शकता की या सगळ्या एकाच रंगाच्या आहे आणि एकसारख्या आहेत आणि या एक ऊती तयार करत आहेत, आणि म्हणूनच आपण याला सरळ स्थायी ऊती म्हणू शकतो. पण इथे वेगवेगळ्या रंगांच्या पेशींनी एक ऊती तयार झालेली आहे आणि या सगळ्या वेगवेगळ्या कार्य करू शकतात. त्याच्यामुळे आपण याला जटिल स्थायी ऊती असे देखील म्हणू शकतो. आता हे मी खूप सोपं केलेलं आहे काय, आणि हे मी केवळ स्पष्टीकरण देण्यासाठी केलेलं आहे. प्रत्यक्षात अगदी असं नसतं काय. कसं असतं हे पुढे समजून घेऊया. आता जर आपण एखादी वनस्पती घेतली आणि ही इथे कुठेतरी कापली, म्हणजेच आपण याचा छेद घेतला किंवा क्रॉस सेक्शन घेतला आणि तो जर आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला, अर्थातच आपल्याला खूप पातळ काप घ्यावा लागेल, तर तो काहीसा असा दिसतो. आता यालाच जर आपण अजून मोठं केलं, हा विशिष्ट भाग, तर हा असा दिसायला सुरुवात होतो. आता या छेदाचा मोठा भाग हा सरळ स्थायी ऊतींनी बनलेला आहे. फक्त इथे हा एक छोटासा भाग आणि हा एक छोटासा भाग हा जटिल स्थायी ऊतींनी बनलेला आहे. या जटिल भागांबाबत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलूया. आपण या व्हिडिओमध्ये सरळ स्थायी ऊतींबाबत बोलूया. आता या सरळ स्थायी ऊतींचे 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे मूल ऊती किंवा पॅरेनकायमा, दुसरा म्हणजे स्थूल ऊती किंवा कॉलेनकायमा, आणि तिसरा म्हणजे दृढ ऊती किंवा स्केरेनकायमा. सरळ स्थायी ऊतींमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारी ऊती म्हणजे मूल ऊती किंवा पॅरेनकायमा, ज्याला आपण भरण ऊती किंवा फिलर टिश्यू असंही म्हणतो. म्हणजेच वनस्पतीच्या शरीरातील कोणतीही जागा भरून काढायची असेल तर तिथे मूल ऊती किंवा पॅरेनकायमा असतो. या ऊती सगळ्यात सरळ आहेत. यांची मांडणी अगदी सैल असते. या जिवंत पेशी असतात आणि या अन्नाच्या साठवणुकीत मदत करतात, आणि यांची पेशी भित्तिका अतिशय पातळ असते आणि हेच यांचे कार्य आहे. आता काही मूल ऊती या पानांमध्ये आढळतात आणि त्या प्रकाश संश्लेषणाचं कार्य करतात, कारण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं, आणि हरितद्रव्याच्या अस्तित्वामुळे या ऊतींना हरित ऊती किंवा क्लोरेनकायमा असं देखील म्हणतात. तसंच पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींमध्ये या मूल ऊती अशा प्रकारे मांडलेल्या असतात की त्यांच्यामध्ये हवेच्या पोकळ्या तयार होतील, जसं की कमळाच्या बाबतीत. त्या अशा प्रकारे मांडलेल्या असतात की त्या वनस्पतीला प्लावकता प्रदान करतात आणि त्या वनस्पतीला तरंगण्यास मदत करतात. अशा प्रकारच्या मूल ऊतींना वायू ऊती किंवा एरेनकायमा म्हणतात. समजलं? आता सरळ स्थायी ऊतींचा दुसरा प्रकार म्हणजे स्थूल ऊती किंवा कॉलेनकायमा. यांच्यामध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिनच्या ठेवी असतात. यांची मांडणी एकदम घट्ट असते आणि या पुन्हा जिवंत पेशी आहेत आणि या वनस्पतीला लवचिकता प्रदान करतात. यांची पेशी भित्तिका मूल ऊतीं एवढी पातळ नसते. त्याऐवजी पेशींच्या कोपऱ्यांमध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिनच्या ठेवी असतात, आणि याचमुळे यांच्यामध्ये अंतरपेशीय पोकळी किंवा इंटरसेल्युलर स्पेस खूप कमी राहते. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही वनस्पतीचे तणाव किंवा टेंड्रिल्स पाहिलेले आहे. ते किती गुंडाळलेले आणि लवचिक असतात. हे या स्थूल ऊतींमुळेच असतात. आता या सरळ स्थायी ऊतींचा तिसरा प्रकार म्हणजे दृढ ऊती किंवा स्क्लेरेनकायमा. हा या इतर दोन ऊतींप्रमाणे नाही काय, तर दृढ ऊती या मृत पेशींनी बनलेल्या असतात. मनोरंजक आहे, हो की नाही? जिवंत वनस्पतीमध्ये मृत पेशी असणं. पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक सांगते की वनस्पतींमध्ये जिवंत पेशींपेक्षा मृत पेशींची संख्या जास्त असते. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या मानवाच्या शरीरातही अनेक मृत पेशी असतात, जसे की आपले केस किंवा नख. पण आपण तर पूर्णपणे जिवंत आहोत, बरोबर?
त्यामुळे सजीवांमध्ये देखील काही प्रमाणात मृत पेशी असल्या तरी त्यांना सजीव म्हटलं जाऊ शकते. ठीक आहे. आता या दृढ ऊतींमध्ये लिग्निनच्या ठेवी असतात आणि या मृत पेशी असतात. यांचं काम असतं वनस्पतीला टणकपणा आणि मजबूती देणं. याचं उदाहरण आहे नारळाचं कवच. ते किती कठीण असतं, कारण ते या दृढ ऊतींनी बनलेलं असतं. यांच्यामध्ये या लिग्निनच्या ठेवीमुळे पेशीभित्तिका भरपूर जाड झालेल्या असतात. अनेकदा पेशीभित्तिका इतक्या जाड असतात की आतमध्ये कोणतीही अंतर्गत पोकळी उरत नाही. लिग्निन इतक्या जास्त प्रमाणात असतं की ते संपूर्ण पेशी भरून टाकतं, ज्यामुळे एक अत्यंत कठीण ऊती बनते. ही ऊती खोडामध्ये, पानांच्या शिरांमध्ये आणि बियांच्या व फळांच्या कठीण कवचामध्ये आढळते. ठीक आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.